पुण्याच्या भोर तालुक्यातल्या नसरापूर येथे 3.5 वर्षाच्या चिमुरडीवर झालेल्या अत्याचार आणि हत्या प्रकरणाचा आज अंतिम निकाल लागणार आहे। पुणे जिल्हा सत्र न्यायालयात या प्रकरणाचा आज निकाल लागेल। महाराष्ट्र दिनी भोर तालुक्यातील नसरापूर येथे 3.5 वर्षाच्या बालिकेवर अत्याचार करून खून करण्यात आल्यानंतर राज्यभरात संतप्त पडसाद उमटले होते। गुन्हा घडल्यानंतर 2.25 महिन्यात या खटल्याचा निकाल आज लागणार आहे। तपास अधिकारी असलेल्या विजयमाला पवार यांनी अवघ्या 16 दिवसात तपास पूर्ण करून 1200 पानी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केलं। या कालावधीत 55 पेक्षा अधिक जणांचे जबाबही नोंदवण्यात आले आणि साक्षी पुरावे गोळा करण्यात आले। 21 मे पासून प्रत्यक्ष खटल्याला सुरुवात झाली आणि 20 जूनला खटल्याची सुनावणी पूर्ण झाली आहे। दरम्यान आज विशेष न्यायाधीश S.R. साळुंके या हत्या प्रकरणाचा निकाल देणार आहेत। आपले प्रतिनिधी मंदार गोंजारी सध्या आपल्या सोबत आहेत। मंदार, राज्यात खळबळ उडून देणाऱ्या या प्रकरणाचा 2 महिन्याच्या आतच निकाल लागतोय। अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असा या प्रकरणाचा तपास आणि तेवढीच वैशिष्ट्यपूर्ण अशी या प्रकरणाची सुनावणी। 1 मे रोजी या चिमुकलीवरती नसरापूरमध्ये अत्याचार घडला आणि किती मोठा असंतोष लोकांचा उसळला हे आपण पाहिलं। अनेक ठिकाणी आंदोलनं झाली, त्यामुळं एक मोठा दबाव होता या सगळ्या प्रकरणाचा तपास लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आणि पुणे ग्रामीण पोलिसांनी अवघ्या 16 दिवसांमध्ये या प्रकरणाचा तपास पूर्ण करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केलं आणि पुढे सुनावणी देखील खूप वेळेमध्ये पार पडली। आपण पाहतो न्यायालयीन प्रक्रियेला वेळ लागतो, मात्र हे प्रकरण अपवाद ठरलं। आज न्यायाधीश या प्रकरणामध्ये न्याय सुनावणार आहेत किंवा त्यांचा निकाल देणार आहेत आणि या निकालाकडे सगळ्यांचं अर्थातच लक्ष असणार आहे। जेवढ्या वेगाने तपास झाला आणि न्यायालयीन प्रक्रिया पार पडली तसाच निकाल देखील अपेक्षित असेल। माधवी, नक्कीच तसाच निकाल अपेक्षित आहे। अर्थात यंत्रणांनी ठरवलं तर किती लवकर तपास पूर्ण होऊ शकतो आणि निकाल लागू शकतो याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे। मंदार, याचे सगळे महत्त्वाचे अपडेट्स तुमच्याकडून वेळोवेळी जाणून घेणार आहोत। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।